हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही गेलो होतो इंटरनॅशनल ट्रिपला मलेशिया अँड थायलंड. मलेशियामध्ये मी विजिटेड अ एक्वेरियम विच इज सिच्युएटेड इन द हार्ट ऑफ कोलालंपूर. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बेसिकली एंट्री केल्या तुम्हाला दिसणार तिकीट काउंटर, आणि आम्ही तिकीट नाही घेतले कारण की आम्ही ते ऑनलाईन बुकिंग केले होते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. बेसिकली मलेशियन्ससाठी आणि इंडियनसाठी वेगवेगळ्या प्राईज असतात, आणि आपल्या इंडियनसाठी होते 65 to 75 रिंगेट्स, जे म्हणजे आपली इंडियन करन्सीमध्ये 1300 ते 1400पर्यंत आपल्याला पडतं. आम्ही केली एंट्री लेवल 1ला, आणि जिथं तिथं बघतोय तर तिकडं सगळीकडं नुसतं फिश अँड फिश. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय, इकडे होते जीन पूल, जिकडे आपण स्वतः फिशेसला टच करू शकतो, त्यांना फील करू शकतो, आणि हे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती इकडे, जे की अट्रॅक्ट करायची टुरिस्टला. यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस आपण बघू शकतो, जसं की स्टारफिश, लॉबस्टर, बेबी रे फिश, शार्क्स. सी हाऊ क्यूट दिस ॲनिमल इज. ह्याला बोलतात ऑटर, आणि जे की एशियामध्ये सापडलं जातं. मला तर ह्याने खूप अट्रॅक्ट केलं. इकडे जेवढे पण फिश होते किंवा ॲनिमल्स होते, त्यांची प्रत्येक इन्फॉर्मेशन इकडे साईडला मेन्शन केली होती. यानंतर आम्ही अटेंड केला द फीडिंग शो या क्यूट ॲनिमल्सचा. तुम्ही बघू शकता हे किती प्रोफेशनली या ॲनिमल्सला हँडल करत होते. यानंतर पुढे होते जागा एक फोटोज काढायला, जिथे मागं वॉलवर पूर्ण एक्वेरियमचे ॲनिमल्सचे किंवा सी ॲनिमल्सचे पिक्चर्स काढले होते, जिथं आम्ही बसून खूपशे पिक्चर्स क्लिक केले. हे तुम्ही जे बघताय ते तर फक्त ट्रेलर होतं. ह्यानंतर जे येणार आहे ते ह्याच्यापेक्षा खूप ब्युटिफुल आणि खूप इंटरेस्टिंग आहे. लेवल 2 मध्ये जाण्याआधी मला दिसली ही ब्युटिफुल बटरफ्लाय फिश. बघा, दिसतीये ना बटरफ्लाय सारखी. आता लेवल 1 हा संपलेला आहे, आणि आम्ही केली एंट्री लेवल 2 मध्ये. अशा प्रकारे आम्ही केली एंट्री लेवल 2 मध्ये, आणि इकडं आम्हाला एंट्री केल्या दिसलं हे राऊंड आणि मोठं एक्वेरियम, ज्याच्यामध्ये खूप मोठे फिश होते. गाइस, जस्ट लुक ॲट दिस फिश. दिस फिश इज सो बिग, लाईक इवन बिगर दॅन माय हँड्स. यानंतर आम्ही गेलो लेवल 3 मध्ये, ज्याला की आपण बोलतो लिव्हिंग ओशन, अँड यू हॅव टू सी दिस गाईज. ह्याच्यापेक्षा ब्युटिफुल मला नाही वाटत या एक्वेरियममध्ये मी काही बघितलं असेल. लाईक लिटरली तुम्हाला चालायचं पण नाही आहे. इकडं रनिंग वॉकवे आहे, जिथं आपल्याला फक्त उभं राहायचं आहे, आणि हे आपल्याला पूर्ण एक्वेरियम फिरवतंय. इकडे आल्यावर लिटरली मला मरमेड वाईब्स आल्या. इतकं ब्युटिफुल वाटत होतं, असं वाटत होतं की आपण एका ओशनच्या मध्ये आहे.
सो गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल. हा माझा फर्स्ट व्हॉइस ओव्हर होता, सो मला पण नाही माहिती की कसा झालेला आहे. तुम्ही मला नक्की कळवा कमेंट्समध्ये किंवा पर्सनली मेसेज करून. थँक्यू. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय बाय.